एसटी आरक्षणाची अंमलबजावणी, दीपक बोराडे यांना शासनाने तात्काळ सुटका, या सरकारचं करायचं काय? निमित्ताने आंदोलन हे आमचं मुंबईत 21 तारखेला होणार आहे आणि शासनाने जर हे आंदोलन 21 तारखेला दडपण्याचा प्रयत्न केला तर जालना हे आंदोलनाचं आमचं केंद्रबिंदू आहे. शासनाला याचा गंभीर परिणाम भोगावा लागणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये. शासनाने दखल घेऊन त्यांना तात्काळ उद्या सोडावे, नाही जर सोडे तर उद्या बीडमध्ये आम्ही चक्का जाम करण्याचा इशारा देत आहोत. दीपक बोराडे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रभर धनगर समाज आक्रमक झाला आहे. सध्या धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याचवर मल्हार योद्धा दीपक बोराडे हे मुंबई येथे आझाद मैदानावर 21 जानेवारी रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं हे जाहीर झालं होतं. मात्र याआधीच पोलीस प्रशासनाने आज दीपक बोराडे यांना ताब्यात घेतलं आहे. यामुळेच पूर्ण धनगर समाज संताप व्यक्त करत आहे. त्याचबरोबर अंबड, जालना या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. यामध्ये पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या आदेश दिले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मात्र यामध्येच आता बीड जिल्ह्यामध्ये देखील धनगर समाजाने पोलिसांच्या या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करत बैठक पार पडत पुढील सरकारला मोठा इशारा देखील यामध्ये देण्यात आलेला आहे. नेमकं काय इशारा दिला आहे आणि काय म्हणतायत धनगर बांधव पाहूया. दीपक बोराडे यांना शासनाने तात्काळ सुटका, या सरकारचं करायचं काय? समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी 21 जानेवारीला आझाद मैदान मुंबई येथे दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य समाज बांधवांचं आंदोलन होणार होतं. या आंदोलनाची दखल शासनाने घेऊन आज दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी दीपक बोराडे यांना त्यांच्या राहत्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि जालना, अंबड या परिसरात संचारबंदी लागू केलेली आहे. जालना आणि अंबडपर्यंत समाज बांधव येऊन थांबलेले आहेत आणि दीपक बोराडे यांना अटक केल्यामुळे आज रोजी आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतो. सकल धनगर समाज बांधवांची आज बैठक बोलवली होती. या निमित्ताने आंदोलन हे आमचं मुंबईत 21 तारखेला होणार आहे आणि शासनाने जर हे आंदोलन 21 तारखेला दडपण्याचा प्रयत्न केला तर जालना हे आंदोलनाचं आमचं केंद्रबिंदू असेल. यामध्ये एकंदरीत सगळ्या पूर्वसूचना असताना देखील पोलीस प्रशासनाने अटक करण्याचा अटक केलेली आहे. यावर काय तुमचं नेमकं ठराव ठरलेला आहे? यापुढं नेमकं कसे निर्णय तुमचे असतील? आज दीपक बोराडे यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्रात धनगर समाज हा शासनावर नाराज आहे. जागोजागी आंदोलन सुरू आहे, निवेदन देणं सुरू आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनला यांना दगाफटका होऊ नये म्हणून प्रशासनाने दीपक बोराडे यांना जागेवर स्थानबद्ध केलेलं आहे. काय इशारा देताना सरकारला? आम्ही जर 21 तारखेला आम्हाला मुंबईला जर नाही जाऊ दिलं तर येणाऱ्या 21 तारखेला हे जालना हे आमचं आंदोलनाचं केंद्र राहील. नाव सांगा. मी ॲडव्होकेट. आमच्यासोबत दगाफटका केलेला आहे. शासनाने आमचे मल्हार योद्धे दीपक बोराडे यांना पहाटेच आज अटक केलेली आहे. शासनाला याचा गंभीर परिणाम भोगावा लागणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये. शासनाने दखल घेऊन त्यांना तात्काळ उद्या सोडावे, नाही जर सोडे तर उद्या बीडमध्ये आम्ही चक्का जाम करण्याचा इशारा देत आहोत. पूर्वनियोजित आंदोलन होतं, मात्र यामध्ये पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे. महाराष्ट्रभर आंदोलन केले जात आहेत. ते अटक त्यांना सोडण्यात यावं ही मी मागणी केली जाते. तुमची काय सरकारला मागणी आहे? सरकारला आमची एकच विनंती की दीपक भाऊला सुखरूप सोडा तुम्ही आणि धनगर समाजाला डवचू नका. वातावरण चिकदाळण्याचा प्रयत्न करणं आम्ही आमचं लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलन चालू आहे आणि येणाऱ्या 21 तारखेला सर्व धनगर समाज मुंबईमध्ये आझाद मैदानावर तुम्हाला दिसणार आहे.